या नश्वर जगामध्ये प्रत्येक मनुष्य टेन्शन आणि दुःखाला सामोरे जात आहे. पण जर आपल्या जीवनामधील सर्व टेन्शन संपून जायचे असतील तर या गोष्टी लक्षात ठेवायला गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट, शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरीसुद्धा आहे. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं. जर कोणी वापर करून घेत असेल तर सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. पहिलं लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेतात. शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट असते, ठेच लागल्याने पडते, पण यश असे आहे ना की ते ठेच लागल्यानंतरच मिळतं. लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्याआधी सुरक्षित बना. बरंच मरण सगळ्यांना येत नाही, तर श्रीमंत म्हणाले असते गरीब होता म्हणून मेला. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवायला जास्त लक्ष दिलं पाहिजे. 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणाला इतका हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखवेल. चेहऱ्यावर हसू ठेवून वागणारे सगळेच लोक खुश नसतात. काही लोक तर आपलं दुःख लपवण्यासाठी हसत राहतात. कचऱ्यात पडलेले अन्न हेच दर्शवतं की गरज संपल्यानंतर माणूस त्याची लायकी दाखवतो. कदर करा ज्यांचे जे मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतर काळजी घेणारी कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. आकाशामध्ये उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की आकाशात थांबता येत नाही, शेवटी जमिनीवरच यावं लागणार आहे. कधी कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाईची गरज लागत नाही, आणि ज्यांना विश्वास नाही ते ऐकूनही घेणार नाही. आपल्या प्रार्थनेमुळं कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतं. झाडासारखं आयुष्य जगू नका. लोक फळं पण खातात आणि दगडही मारतात. काही लोक तोंडावर इतकं खोटं गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाही कळतच नाही. जर कोणी तुमचा विश्वासघात करत असेल तर त्याचे आभार माना, कारण त्यामुळं तुम्ही कोणावर विश्वास ठेवला तर 10 वेळा विचार करून ठेवाल. बदलत असतात असे लोक ज्यांना तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त वेळ देता. आयुष्यात दुःख अशीच लोक देतात त्यांना तुम्ही स्वतःचा खूप जवळचा समजत असतात. माणूस 2च कारणामुळे बदलतो, एक तर त्याच्या स्वतःच्या इच्छाशक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे. स्वतःमुळे बदलला तर चांगलंच असतं, पण परिस्थितीमुळे बदलला तर खूप त्रास होतो. आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि आईवडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान असतात ते ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो. वेळ आणि नशिबावर घमंड करू नका, कारण प्रत्येकाचे दिवस बदलतात. या 3 गोष्टींची कधी लाज वाटू देऊ नका. पहिलं, जुने कपडे, आणि दुसरा, गरीब मित्र. आईवडिलांची आणि साध्या राहणीमानाची. आपले दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ जरूर असतं, जे तयार असतात तुमच्या जखमेवर लावायला. आयुष्य असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत. आयुष्य गरजेनुसार चालतं,
थंडीमध्ये ज्या सूर्याची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करत असतो. माणूस हारतो, माणूस हसतो, तर सगळ्यांसमोर पण रडतो. त्याच्या समोरच ज्याच्यावर त्याला खूप भरोसा असतो. मंदिर पण किती कमाल आहे ना. गरीब लोक बाहेर भीक मागतात आणि श्रीमंत लोक आत मंदिरामध्ये राहतात. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो, तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. आयुष्यामध्ये या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जिथे आपली कदर नाही तिथे जायचं नाही. जे पचत नाही ते खायचं नाही. खोट्या लोकांबरोबर कधी बोलायचं नाही. जो परिस्थितीनुसार बदलतो अशा मित्रांबरोबर कधीच राहायचं नाही. त्रास हा तर हिस्सा आहे. आपल्या आयुष्यात टिकून राहायचं. कधी कोणाला घाबरायचं नाही. कोणाच्या वाईट वागण्यामुळं नातं तोडायचं असेल तर घाई करू नका. थोडा वेळ विचार करा, नंतर पश्चाताप येतो. जर कोणी तुमचा विश्वासघात करत असेल तर त्याचे आभार माना, कारण त्यामुळे तुम्ही कोणावरही विश्वास ठेवताना विचार करून ठेवाल. झोका जेवढा मागे जातो तेवढाच तो वेगाने सुद्धा पुढे जात असतो. त्यामुळं आयुष्यात मागे जात असाल तर घाबरून जाऊ नका, कारण तेवढ्याच वेगाने तुम्ही पुढे जाणार आहात. आपल्या यशाचा रुबाब आपल्या आईवडिलांसोबत, आईवडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलेलं असतं. जेव्हा लोक तुम्हाला काय काम करता असं विचारतात, तेव्हा खरं तर ते विचार करत असतात की तुम्हाला किती इज्जत द्यायची. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावं लागतं. आयुष्यामध्ये या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. ज्यांचं तुमच्यावर प्रेम आहे त्यांना कधी स्वारी म्हणू नका. ज्यांना तुमची गरज आहे त्यांना कधी बाय म्हणू नका. तुमच्यावर सर्वात जास्त भरोसा करतो त्याच्यावर कधी संशय घेऊ नका. शब्दांना खूप किंमत असते. गरिबांची चेष्टा करू नका, कारण गरीब व्हायला वेळ लागत नाही. लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर ते आपल्या डोक्यावर बसतात. पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेले विष सगळी नाती संपून टाकतात. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि पैसे आले की मंदिरात फिरण्यासाठी जातात. म्हणून आयुष्य जगायचं आहे तर टेन्शन फ्री जगा. जीवनातील सर्व टेन्शन या विचारांनी तुमचे संपून जातील. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा